नमस्कार. संपूर्ण आरोग्य ह्या कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ह्या कार्यक्रमामध्ये दातांविषयी घ्यायची काळजी, दातांचं संपूर्ण आरोग्य कसं राखायचं याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. तर आज आपल्याकडे आलेले आहेत श्री डॉक्टर तुषार दराडे सर. नमस्कार सर. नमस्ते. तर आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वांना, आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की शरीरातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे दात आहे. कारण जेही आपण भोजन करतो रोजच्या आहारामध्ये, तर त्या सगळ्यात जास्त ते आतमध्ये पोटामध्ये जाण्याचं जे काम आहे ते फर्स्ट दाताचा त्याच्यामध्ये खूप मोठा एक रोल आहे, एक भूमिका आहे. तर डॉक्टर, मला असं विचारायचं आहे की दातांविषयीचे आजार किंवा दातांविषयी घ्यायची काळजी याबद्दल थोडं काही सांगाल का? नमस्कार, मी डॉक्टर तुषार दराडे, समर्थ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक सोनई. अच्छा. माझा 11 वर्षापासून सोनईमध्ये दातांचा दवाखाना आहे. तर दात हे खूप दुर्लक्षित विषय आहे. मला असं सांगायला आवडेल की जर तुम्हाला तुमचं ओव्हरऑल हेल्थ जर चांगली ठेवायची असेल ना, तर तुम्हाला तुमची ओरल हेल्थ चांगली ठेवावी लागेल. म्हणजे जर तुमचे दात ठीक असतील तर तुम्ही खाऊ शकता, खाल्लं तर तुम्ही निरोगी राहाल. तर मला सगळ्यांना विनंती करायची आहे की तुम्ही जेवढी काळजी तुमच्या मोबाईलची घेता, तुमच्या लॅपटॉपची घेता, तुमच्या कपड्यांची घेता, तेवढीच काळजी जर तुम्ही तुमच्या दातांची घेतली तर नक्कीच त्याला तुम्हाला आयुष्यभर फायदा होईल. अच्छा, म्हणजे पहिलं प्राधान्य दात. तर यामध्ये दातांविषयी जे काही आजार होतात त्याविषयी काही आपण सांगाल का? तर दातांचे आजार तसं सुरुवात ही लहानपणापासूनच होते. आजकाल लहान मुलांमध्ये खूप प्रमाण वाढलेलं आहे. त्याचं मेन कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मुलं जे चॉकलेट्स, चिप्स वगैरे खातात. तर ह्या गोष्टी खाल्ल्यानंतर पाणी न पिल्याने किंवा ब्रश व्यवस्थित न केल्याने दातांमध्ये कीड लागणे हा प्रकार सर्रास आपण पाहतो. त्यानंतर दात वेडेवाकडे होणे, जर व्यवस्थित निगा राखली नाही आणि लवकर दात काढायची गरज पडली लहान मुलांमध्ये तर दात वेडेवाकडे होतात. त्याचा परिणाम मुलांच्या दिसण्यावर होतो, त्यांच्या वक्तृत्वावर होतो. हा एक मेन आजार आहे लहान मुलांमध्ये. त्यानंतर मोठ्या माणसांमध्ये सूज येणे, गाठ तयार होणे दाताच्या खाली. जर दाताची आपण योग्य काळजी घेतली नाही तर हे एक बेसिक आजार आपल्याला लोकांमध्ये पाहायला मिळतात. अच्छा, म्हणजे कोणत्या वयामध्ये डॉक्टरकडे गेलं पाहिजे दाताच्यासाठी आपण? आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की आपण बाकीच्या डॉक्टरांकडे कधी जातो, समजा तुम्हाला ताप आला, सर्दी झाली, आजारी पडल्यानंतर तुम्ही डॉक्टरांकडे जाता. बरोबर. पण दाताच्या डॉक्टरांचं थोडंसं उलटं आहे. म्हणजे तुम्ही आजारी पडल्यावर दाताच्या डॉक्टरांकडे नाही गेलं पाहिजे. तुम्ही दाताच्या डॉक्टरांकडे नियमित 6 महिने 8 महिन्याला चेकअप करून घेतलं पाहिजे. तुमचे दात नीट आहेत का? जर तुम्ही अशी काळजी घेतली तर तुम्हाला दाताच्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंटची गरज पडणार नाही. म्हणून माझा असा सगळ्यांना सल्ला आहे की तुम्ही काहीही नसेल तरी पण एक 6 महिन्यांनी डेंटिस्ट व्हिजिट ठेवायची, जेणेकरून तुम्हाला काही थोडासा प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर त्याच्यावर तुम्हाला गायडन्स करून तुम्हाला पुढील आजार होणार नाही यासाठी मार्गदर्शन नक्कीच करतील. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये असं नाही की दात दुखल्यानंतर डॉक्टरांकडे जायचं, त्याच्या अगोदरच दात दुखू नये किंवा दाताला कुठले आजार होऊ नये याच्यासाठी अगोदरच आपण त्याची काळजी घेणं साहजिकच बरोबरच आहे. आपण नेहमी ऐकतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. येस. आणि तुम्ही सगळे पाहता की दाताच्या ट्रीटमेंट आता किती कॉस्टली झाले आहेत. तर ते सगळं टाळायचं असेल तर एक भेट द्यायला काय अडचण आहे ना? काहीच अडचण. दात आणि आरोग्य याचा काय संबंध आहे? मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर तुम्हाला चांगलं फूड खावं लागेल. आणि तुम्हाला चांगलं फूड जर खायचं असेल तर तुमचे दात निरोगी ठेवावे लागतील. ज्या म्हाताऱ्या माणसांचे दात नाही आहेत ना, त्यांना जाऊन एकदा विचारा की खाण्याला काय अडचण येते. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, तुमचं ओव्हरऑल हेल्थ जर तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या दातांची काळजी घ्यावीच लागेल. आता डॉक्टर, असं आहे, लहान मुलांमध्ये दातांचे खूप आजार वाढलेत, तर त्याचं नेमकं कारण काय सांगतील आपल्याला? मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की कोणतीही गोष्ट, आता मी जेव्हा खूप लहान होतो तेव्हा आठवड्यातनं एखाद्या वेळेस किंवा महिन्यातनं एखाद्या वेळेस घरी कोणीतरी पाहुणे यायचे
आणि आपल्याला बिस्किट भेटायचे, चॉकलेट भेटायचे, भेटायचे. बरोबर. पण आज आपण पाहतो की मुलं रोज चॉकलेटसाठी रडतात आणि पॅरेंट्स पण असे झालेत की त्यांचे हट्ट पुरवल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. तर ते एक मेन कारण आहे. आणि ते खाल्ल्यानंतर ब्रश व्यवस्थित न करणं किंवा पाणी न पिणं, यामुळं चॉकलेट किंवा तत्सम चिकट पदार्थ जर दातावर चिटकून राहिले तर त्यामुळे कीड लागू शकते. त्यानंतर ब्रश करताना संध्याकाळचा ब्रश न करणं हे मुलांमध्ये किडेचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. ब्रश करण्यासाठी काही मार्ग, कसा ब्रश केला पाहिजे? कारण की जनरली आपण तर अशा पद्धतीने ब्रश करतो, परंतु वेगवेगळ्या पद्धती असतात. याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल की ब्रश कोणता वापरावा इथून सुरुवात करायची. अच्छा. बऱ्याच लोकांना असं वाटतं की एकदम हार्ड ब्रिसलचा, खूप जाड ब्रिसल असलेले जर मी वापरले तर माझे दात स्वच्छ निघतील, पण तसं नाही आहे. त्यांनी काय होतं की आपल्या दातावरचा जो इनॅमल लेअर आहे तो झिजला जाऊ शकतो. त्याच्यामुळं ब्रश चूज करताना एकदम एक्स्ट्रा सॉफ्ट ब्रिसलचा ब्रश वापरायचा आहे. सॉफ्टनेस पाहिजे. एकदम सॉफ्ट, एक्स्ट्रा सॉफ्ट ब्रिसलचा. अच्छा. आणि आपण पेस्ट तुम्ही कोणतीही वापरा. जनरली मार्केटमध्ये बऱ्याच पेस्ट अवेलेबल आहे. आता मला पेशंट रोज हा प्रश्न विचारता की डॉक्टर मी कोणता टूथपेस्ट वापरली पाहिजे, तर मी त्यांना असा सल्ला देतो की तुम्ही पेस्ट कोणतीही वापरा. पेस्ट ही तुमचं फक्त लुब्रिकंट म्हणून काम करणार आहे. फक्त तुम्ही ब्रश सॉफ्ट ब्रिसलचा घ्या आणि त्यानंतर दिवसातनं 2 वेळेस ब्रश करत जा. ब्रश करताना आपण जनरली आडव्या मोशनमध्ये ब्रश करतो, जनरली पण तो तसा न करता उभ्या मोशनमध्ये आणि सर्क्युलर मोशनमध्ये असा ब्रश केला तर आपल्या 2 दातांच्या मध्ये फटीमध्ये जे अडकलेलं अन्न आहे ते लवकर निघण्याचे चान्सेस असतात आणि कीड लागण्याचे चान्सेस कमी होतात. अच्छा, म्हणजे पेस्टपेक्षा ब्रश, सॉफ्ट ब्रश वापरला तर साहजिकच अन्नाचं जे कण गुंतलेलं असतं ते सहज रीतीने निघून जातात. अच्छा, म्हणजे ब्रश सॉफ्ट पाहिजे थोडक्यामध्ये. त्यानंतर डॉक्टर मला असं वाटतं की जी ऑर्थोडेंटिक ट्रीटमेंट आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जर लवकर दात काढण्याची गरज पडली लहान मुलांमध्ये तर येणाऱ्या दातांना जागा राहत नाही, दात मागं पुढं होतात किंवा वरचा आणि खालचा जबडा जर कमी जास्त प्रमाणामध्ये त्याची वाढ झाली तर त्यामुळे ही दात मागे पुढे येतात. तर ही ट्रीटमेंट घेणं का गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. लहान मुलं जेव्हा थोडीशी मोठी होतात त्यांचे दात वेडेवाकडे असतात, तर हे मुलं बाहेर बोलताना थोडीशी लाजतात. ते लाजल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स थोडासा कमी होतो. जेव्हा तुम्ही ती ऑर्थोची क्लिपची ट्रीटमेंट करून घेता तुमचे दात सरळ होता, तुमच्या दिसण्यामध्ये सुंदरता येते, त्यामुळे मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढतो आणि नक्कीच त्याचा त्यांच्या करिअरमध्ये फायदा होतो. अच्छा, जो बोबडेपणा वगैरे जो असतो आणि तो सहज निघून जातो, तो पण कमी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून कीड लागण्याचं प्रमाण कमी होतं. जेव्हा दात वेडेवाकडे असतात त्याच्यामध्ये अन्न अडकण्याचे चान्सेस जास्त असतात. अन्न अडकले तर कीड लागते. दात सरळ असतील तर कीड लागण्याचं प्रमाण थोडंसं कमी होतं. दात बसवताना कोणत्या कोणत्या पद्धतीचा अजून आपण उपयोग केला पाहिजे? दात बसवताना जनरली 2 पद्धतींचा आपण उपयोग करतो. एक तर काढाई घालायचे दात बसवतो किंवा फिक्स दात बसवतो. काढाई घालायचे दात जनरली आपण म्हाताऱ्या माणसांमध्ये, वयस्कर माणसांमध्ये आपण पाहतो कवळी वगैरे बसवतात. आणि दुसरा यंग जनरेशनमध्ये आपण एकतर क्राऊन अँड ब्रिज किंवा इम्प्लांट या पद्धतीने दात बसवतो. क्राऊन अँड ब्रिजमध्ये शेजारच्या 2 दातांचा सपोर्ट घेतला जातो. त्या 2 दातांना कट करून त्यावर टोप्या बसून मधला दात त्याला अटॅच केला जातो. आणि दुसरा प्रकार इम्प्लांट, त्याच्यामध्ये आतमध्ये स्क्रू टाकला जातो. स्क्रू म्हणजे आपलं जे मूळ असतं दाताचं त्याचं रेप्लिका असतं. अच्छा, ते मूळ टाकून त्यावर दात बसवला जातो. अशा 2 प्रकारे आपण फिक्स दात बसवू शकतो. आता माझा पुढचा प्रश्न आहे की दात काढल्यानंतर डोळ्यांवर काही परिणाम होतो का? आता मला दिवसातनं कमीत कमी 5 लोक तरी असे भेटतात की डॉक्टर दात नाही काढायचा. तर मी विचारलं का, तर ते म्हणले की डोळ्याला त्रास होतो, डोळ्याला आयब होतो असं ते म्हणतात. तर मला तुमच्या माध्यमातून सगळ्यांना हे सांगायचं आहे की डोळ्याची आणि दाताची नस ही पूर्णतः वेगळी असते. अच्छा, जेव्हा दात आपण काढतो तेव्हा डोळ्याला काहीही इजा होत नाही. एकदम म्हातारे माणसं असं म्हणतात, तर त्यावेळेस एकदम जुन्या पद्धतीमध्ये घरीच दात काढायचे पकडीने वगैरे, तर तेव्हा झटका वगैरे बसत होता म्हणून दातामुळं डोळ्याला काही त्रास होत होता. पण आता तसं काहीही नाही आहे. तर जर डॉक्टरांनी तुम्हाला दात काढावयास सांगितला तर तुम्ही बिनधास्तपणे तो काढून घ्यावा, त्यामुळे डोळ्याला काहीच त्रास होत नाही. आणि आता आजकालच्या युगात नवीन नवीन उपकरणं आलेली आहेत, नवीन नवीन शोध लागलेले आहेत, त्यामुळं काही घाबरायचं काही कारण याच्यामध्ये येत नाही. आणि मला असं वाटतं की आजकाल जी मुलं जे बरेचसे व्यसनाचे अधीन आहेत
जे गुटखा खातात, सिगारेट पितात, तर याचाही दातावर परिणाम होतो असं मला वाटतं आहे. तर याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? त्याचा फक्त दातावरच परिणाम नाही होत, तर त्याचा आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. तुम्ही ऐकलं असाल की गुटखा, तंबाखू खाणाऱ्या लोकांना कॅन्सर होतो आहे. आजकाल कॅन्सर हा रोग कॉमन आजार होत चालला आहे. जसा थंडी ताप हा आजार होता तसा कॉमन होत चालला आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो रोल आहे तो व्यसनांचा आहे. त्याच्यामुळं माझं तरुण पिढीला एकच म्हणणं आहे की व्यसनांच्या आहारी जाऊ नका. व्यसनांच्या आहारी जाल तर तुमचं आहे नाही ते सगळं विकून तुम्हाला त्याची ट्रीटमेंट करावी लागेल. बरोबर. याच्यानंतर मला वाटतं आहे की सर आपला अनुभव किती आहे याच्यामध्ये? आता मला जवळजवळ 11 वर्ष झाले. 11 वर्ष झाली. तर असा तुमचा एखादा अनुभव सांगा की एखादं असं पेशंट आलं, ते खूप घाबरलेलं होतं, त्याला ऐकलेलं असतं बाबा दात काढायला गेलं म्हणजे असं होतं तसं होतं किंवा हे दुखतं, की तुमच्याकडे आलं आणि ते हसत हसत घरी गेलं. असं काही तुम्हाला एखादं एक्झाम्पल आहे का? असा किस्सा घडत नाही असा दिवसच जात नाही. म्हणजे रोज एखादा तरी म्हातारा पेशंट असतात. हे किस्से फक्त म्हाताऱ्या पेशंटबरोबर घडतात की ते बाहेरून येताना एकदम असं घाबरत घाबरत येणार. अच्छा. आणि जेव्हा त्यांना कळतं की बाबा डॉक्टर दात काढणार आहेत, काही जण आम्हाला विचारतात की डॉक्टर तुम्ही भूल देणार का? म्हणजे त्यांना असं वाटतं की बाबा डॉक्टर गेले आणि लगेच दात काढून घेणार. जेव्हा त्यांना भूल दिली जाते, दात काढला जातो, अगदी त्यांना कळतही नाही. भूल दिल्यानंतर दात काढून घेतला, त्यानंतर मी त्यांना एक छोटासा प्रश्न विचारतो की आजी दात काढायचा आहे का तुमचा? ते म्हणतं हा काढायलाच आलं आहे. आणि मग मी त्यांना जर दाखवलं हा तुमचा दात खाली काढून ठेवला आहे ट्रेमध्ये, तर त्यांना इतकं अरे मला काहीच त्रास नाही झाला असं ते म्हणतात. म्हणजे इतकं खुश होतात ते. त्यानंतर ते 4 जणांना सांगतात. म्हणजे मला असा बऱ्याच वेळेला अनुभव आला आहे की मला त्या आजीने सांगितलं बरं का, ह्याच डॉक्टरकडे जायचं, त्यांचं बंद असलं तरी पण तिथंच जायचं. अच्छा अच्छा. खूप सुंदर अनुभव डॉक्टर आपले. यानंतर मी थोडा वेगळा प्रश्न विचारतो तुम्हाला. आत्ता चर्चा करता करता माझी नजर तुमच्या भ्रुकुटीकडे गेली. दोन्ही भुवयांच्यामध्ये एक तुम्ही टिळा लावलेला आहे. असं वाटतं आहे की तुम्हाला थोडी अध्यात्माची आवड आहे, धार्मिकतेची आवड आहे. आणि साहजिकच तुम्ही एवढ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत, यूथ आहे, यंग आहे आणि हे विज्ञानयुग आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा एक उच्च शिक्षित असूनसुद्धा अनेक पदव्या तुमच्याकडे आहेत. तरीसुद्धा तुम्ही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवता, देवावर विश्वास ठेवता, अध्यात्मावर विश्वास ठेवता. तर याबद्दल तुम्ही आपल्या तरुण पिढीला काय सांगाल? आता आपण पाहतो की स्ट्रेस लेवल किती वाढत चालली आहे. म्हणजे सगळ्यात कमी जगणारे हे आजकाल डॉक्टरच असतात असं रिसर्चमध्ये आलं आहे. तर मग ह्या स्ट्रेसला जर कुठंतरी कमी करायचं असेल आपल्याला, तर अध्यात्माची साथ ही आपल्याला घ्यावीच लागते. हे मला 2-2.5 वर्षांपूर्वी कळलं. म्हणजे बाकीच्या डॉक्टरांसारखा मीही धावपळ करत होतो. स्ट्रेसमध्ये पेशंट करायचे, फॅमिलीकडे लक्ष द्यायचं नाही. तर मग मला कुठंतरी जाणवली ही गोष्ट की यार यातनं बाहेर येण्याचा मार्ग कोणता. मग असंच कुणाकडून तरी ऐकून मी भगवद्गीता वाचायला सुरुवात केली. आणि भगवद्गीतेमध्ये जे काही मी शिकलो त्याच्यामध्ये हे एक महत्त्वाचं होतं जे तुम्ही ऑब्झर्व केलं की आपण गंध लावला पाहिजे. म्हणजे का लावायचा, का नाही, याची कारणं बरीच आहे. पण त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्याला जर आतली शांती पाहिजे असेल तर सुरुवात आपल्याला व्यवस्थित ठेवण्यापासून करायची. म्हणून हा गंधाचा खटपट आहे. आणि आध्यात्मिकच म्हणाल ना तर अध्यात्म ही सगळ्या विज्ञानाची पहिली पायरी आहे. म्हणजे आपण जे पाहतो ना आजकाल जे चमत्कार आपण म्हणतो ना, हे सगळं आधी अध्यात्मामध्ये होतं. म्हणजे याच्यातला एक अनुभव सांगतो मी तुम्हाला की मी लहानपणी रामायण वगैरे पाहायचो ना, तर त्याच्यामध्ये बाण मारलेला, तो बाण इकडं तिकडं जाऊन असं तसं जायचा. तर तेव्हा आत्ताच्या मुलांना असं वाटतं अरे हे कुठं शक्य होतं का. अच्छा. हां. पण आपण आता पाहतो की जे रॉकेट लॉन्च केलं जातं ते रॉकेट लक्ष्याचा अचूक वेध घेतं. म्हणजे फिरतं विमान जरी असेल तरी ते त्याला इकडून तिकडून जाऊन ते पकडतं. म्हणजे हे जे तुमचं सायन्स आहे हे कुठून आलंय? त्या अगोदर शास्त्रात होतं, अध्यात्मात होतं. त्याला मी हसायचो आधी, पण जेव्हा मला अध्यात्म कळायला लागलं तेव्हा ही गोष्ट मला समजली की आजचं जे विज्ञान आहे ते आधीचं अध्यात्म होतं. आणि म्हणून माझा अध्यात्मामध्ये अजून विश्वास बसला. अच्छा. तुम्ही अध्यात्मामध्ये नेमके काय करता? तुमचे नेमके कुठला सत्संग आहे तुमचा? कुठलं मेडिटेशन वगैरे करताय तुम्ही?
माझं रुटीन सांगतो मी तुम्हाला. जनरली डॉक्टर लोक आळशी असतात असे बाकीचं म्हणतात, पण अध्यात्मात आलेला डॉक्टर आणि नॉर्मल डॉक्टर या दोघांमध्ये फरक असेल. सकाळी 3:30 वाजता उठण्याची माझी वेळ आहे. म्हणजे फक्त शोमध्ये आहे म्हणून मी सांगतो असं काही नाही आहे. सकाळी 3:30 वाजता उठून ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ करणे हे मी अध्यात्मात पहिली गोष्ट शिकलो. अध्यात्मानंतर आंघोळीनंतर सकाळी उठून मेडिटेशन करणे अर्धा तास, त्याच्यानंतर 1 तास व्यायाम करणे आणि कुठल्याही एका धर्मग्रंथाचा स्वाध्याय 1 तासभर. सध्या मी श्रीमद भागवत वाचतोय, तर त्याचा मी अर्थासहित ते पुस्तक वाचतो, ज्याने ज्या काही गोष्टी मी शिकेल त्या आयुष्यात इम्प्लिमेंट करण्याचा मी प्रयत्न करेन. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल माझ्यासाठी, मी 1 तासाचा सत्संग ऐकतो प्रेमानंद महाराजांचा. तुम्ही नाव ऐकलं असेल की वृंदावनला आहेत, तर त्यांच्यामधनं मला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात आणि त्या गोष्टी मी आयुष्यात इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामधल्या 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो की माझं जे 2025चे जे गोल्स आहेत ते कमी बोलायचं, कमी खायचं आणि कमी झोपायचं. जर तुम्ही ह्या 3 गोष्टी केल्या तर तुम्हाला परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये प्रगती करण्याचा चान्स आहे, नाहीतर तुम्हाला त्यामध्ये थारा मिळणार नाही असं ते नेहमी म्हणतात. कमी बोलणे, कमी झोपणे आणि कमी खाणे. त्यांचं एक सेंटेन्स आहे की जर तुमचं भजन तुम्हाला सरस करायचं असेल ना तर तुमचं भोजन तुम्हाला नीट ठेवावे लागेल. जर तुमचं भोजन नीट नसेल तर तुमचं भजन होणारच नाही. आणि अध्यात्मामध्ये परमात्म्याचं भजन हे किती श्रेष्ठ आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आता भोजनाचा विषय निघाला म्हणून विचारतो की भोजनामध्ये शाकाहार श्रेष्ठ की मांसाहार श्रेष्ठ, किंवा मेजॉरिटी काय होतं, जर आजारी पडल्यानंतर ज्यावेळेस मग डॉक्टरकडे जातो तर बरेचसे डॉक्टर काय सांगतात की बाबा तुम्ही हा मांसाहार करा, हे करा, ते करा, तर तुम्ही ठीक होता. तर काही जण मी असे बघितलेले आहेत की शुद्ध शाकाहारी जीवनभर असताना सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं जर तुम्हाला जगायचं असेल तर मांसाहार केला पाहिजे. तर ह्याविषयी तुमचं काय मत आहे? मांसाहार केला पाहिजे की नाही केला पाहिजे, की शाकाहार उत्तम आहे, की ह्याविषयी तुमचं काय मत? आता एक डॉक्टर आणि एक आध्यात्मिक माणूस म्हणून ह्या दोन्ही गोष्टी मी एक्सप्लेन करतो की फक्त आध्यात्मिक आहे आणि म्हणून मांसाहार नाही करायचा असं नाही आहे. मांसाहार का नाही करायचा याचं एक शास्त्रीय कारण मी तुम्हाला सांगतो की आपला मांसाहार केलेला जो आहार आहे तो पचवायला 2 ते 3 दिवस लागतात. आपल्या आतड्याची जी आतमधली लांबी असते ती लांबी ते अन्नाला कव्हर करायला 2 ते 3 दिवस लागतात. आतमध्ये त्याचं काय होत असेल हा विचार ज्याने त्यांनी करायचा आहे आणि म्हणून तुम्ही नॉनव्हेज खाल्लेलं टाळलेलं चांगलं. तर याच्यामध्ये डॉक्टर लोक जे सांगतात की त्याच्यामध्ये प्रोटीन असतं, तर मला असं वाटतं की असे बरेचसे व्हेजिटेरियन ऑप्शन आहेत की ज्याच्यातनं प्रोटीन वगैरे भेटतं, पालेभाज्या, डाळी वगैरे. हो, तर ह्या गोष्टी तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि अजून एक गोष्ट की म्हणजे अध्यात्मात येऊन ही गोष्ट मी शिकलो की एखाद्या जीवाला मारून जर तुम्ही तुमचं पोट भरणार असाल तर ते पोट उपाशी राहिलेलं नक्कीच चांगलं, नाही का? पाप करण्यापेक्षा उपाशी राहिलं कितीही बेस्ट, कितीही उत्तम. थोडक्यात मला हे एक विचारायचं होतं. चला आता बोलता बोलता हाही विषय आपण थोडं आणखीन तुमच्या आम्ही जवळ आलो असं वाटायला लागलं मला. तुमचा काही थोडा वैयक्तिक अनुभव, घरेलू अनुभव. घरेलू म्हणण्यापेक्षा मी सामाजिक अनुभवच सांगतो तुम्हाला. एक सोनईमध्ये, सोनईमधला एक अनुभव सांगतो की मी 11 वर्षापूर्वी सोनईला दवाखाना टाकला. सोनईला माझी ओळख तशी काहीच नव्हती. म्हणजे मी अगदी नवीन, इथल्या लोकांसाठी मी अगदी नवीन. मी नगरला राहायला, तिथनं मी इथं येतो प्रॅक्टिसला. 3-4 वर्षांपूर्वी काही जणांची माझी ओळख झाली की जे सामाजिक काम करतात. आनंदवन पसायदान म्हणून एक संस्था आहे. तर ही संस्था समाजातील जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी काम करते. म्हणजे वेगवेगळे उपक्रम, बरेच उपक्रम ते राबवतात. तर ह्या संस्थेशी मी जोडला गेलो. ह्या संस्थेशी जोडला गेल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की आपण ज्या मातीमध्ये कमवतो त्या मातीतले जे काही घटक आहेत की ज्यांना सगळं भेटत नाही, अशा लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो. जसं दिवाळीच्या वेळेस जे गोरगरीब कुटुंब असतात ना, त्या कुटुंबाला किराणा सामान देणे आणि दिवाळीचं सगळं सामान देणे, हा एक त्यांचा उपक्रम 3 वर्षापासून चालतो.
त्यानंतर जे काही गरीब मुलं आहेत की ज्यांना शैक्षणिक खर्च नाही करता येणार, अशा मुलींचं शैक्षणिक पालकत्व आमची संस्था घेते. त्यानंतर जे काही धार्मिक कार्यक्रम आहे, म्हणजे पारायण असो, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण असो, तुकाराम गाथा पारायण असो, असे वेगवेगळे पारायण हे वर्षभरातनं कमीत कमी 20 ते 30 उपक्रम ही संस्था चालवते. आणि मला आनंद होतोय की त्या आनंदवंत संस्थेचा मी एक घटक आहे. अरे वा, खूप छान. सर, तुम्ही पण पारायण करत असाल? हो, मी मागच्या वर्षी सुरू केलं होतं पारायण. तुकाराम गाथेचं एकदा पारायण केलं आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं एकदा पारायण केलं. पण तेव्हापासून सतत वाचत राहण्याचा माझा नियम असतो. सध्या मी तुकाराम गाथा लिहित आहे, म्हणजे हस्तलिखित तुकाराम गाथा दिली आहे. आमचे जे गुरु आहेत, माझे गुरु उद्धव महाराज मंडलिक आहेत नेवासाचे, नेवासा. तर त्यांच्या आश्रमामध्ये काही वाटल्या होत्या तुकाराम गाथा. तर तेव्हा त्याचा एक अनुभव सांगतो. माझे एक पेशंट घेऊन आले ते मला दाखवायला की मी ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा लिहून काढली आहे आणि 2-2 वेळेस लिहिली आहे. तर तेव्हा मला एक संकल्प करायचा होता की मला पण एकदा लिहायची आहे ती तुकाराम गाथा. म्हणून मी फक्त संकल्प केला मनातल्या मनात आणि त्यानंतर लगेचच माझ्यासमोर ही हस्तलिखित तुकाराम गाथा लिहिण्याची उपक्रम आला आणि मी तो हाती घेतला. 80% काम आता पूर्ण झालं आहे. अच्छा. आता एक महिनाभरात ते काम कंप्लीट होऊन जाईल. म्हणजे खूप आनंद भेटतो. याचा पण एक मी तुम्हाला अनुभव सांगतो की जनरली काय होतं की डॉक्टर लोकांना पेशंट नसले ना की असं वाईट वाटतं, थोडंसं खिशाला झळ पोचते ना, विचार चालतात. हां. तर त्याच्यामुळं मग काय होतं की वाईट वाटतं थोडंसं. पहिले तसं व्हायचं, पण जेव्हापासून मी तुकाराम गाथा लिहायला लागलोय ना, तर मला वेळ पाहिजे. मी घरी नाही लिहित ती. मी दवाखान्यात जेव्हा पेशंट नसतील तेव्हा मोबाईलवर पाहण्याऐवजी तुकाराम गाथा लिहितो. तर आता मला थोडासा वेळ पाहिजे ते लिहिण्यासाठी. तर जर पेशंट नसले तर तो मला वेळ भेटतो. अच्छा. म्हणजे ज्या गोष्टीचं मला दुःख व्हायचं, आता त्या गोष्टीचं मला आनंद होतोय की पेशंट नाही आहेत, थोडेसे कमी आहेत, तर मला जास्त वेळ तुकाराम गाथा म्हणजे वेळ आता चांगल्या कामासाठी सफल होते थोडक्यात. सत्कार्यासाठी. खूप छान, खूप सुंदर. आता आजच्या आपल्या ह्या चर्चेमधून संपूर्ण आरोग्य ह्या चर्चेमध्ये आपण विशेष दातांची निगा कशी करावी किंवा दातांचं आरोग्य कसं राखावं, त्याचबरोबर तुम्ही अनेक तुमचे अनुभव सांगितले, अध्यात्माचे अनुभव सांगितले, सामाजिक जे कार्यासाठी तुम्ही स्वतःला वाहून घेतलं ते सांगितले. आता ह्या सर्व चर्चेमधून तुम्ही आज प्रेक्षकांना काय संदेश देणार? प्रेक्षकांना एकच गोष्ट सांगेल की जर तुम्हाला तुमचं संपूर्ण आरोग्य नीट ठेवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या दाताची काळजी घ्यावीच लागेल. युअर ओव्हरऑल हेल्थ इज युअर ओरल हेल्थ. खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब, आपले खूप खूप धन्यवाद. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बघितलं की आपल्याकडे डॉक्टर तुषार दराडे सर, राहणार सोने, आपल्याकडे आले होते. खूप सुंदर अशी चर्चा त्यांनी आपल्यासमोर केली आज. विशेष दातांची काळजी कशी घ्यायची, कोणता ब्रश वापरायचा, दात कसे मजबूत करायचे आणि इतर व्यसनांचा किंवा मांसाहार या सगळ्या गोष्टीचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि त्यावर आपण कशी मात करायची. आणि त्याचबरोबर डॉक्टरने आपले स्वतःचे एक सामाजिक अनुभव सांगितले, त्याच्यानंतर अध्यात्माचे अनुभव सांगितले. आणि आज ही सर्व प्रेक्षकांना किंवा आज सर्व युवकांना, तरुण, कारण आपल्याकडे जे समोर डॉक्टर आहेत ते एक तरुण डॉक्टर आहेत आणि ते हा एक संदेश देत आहेत की तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये आपलं कार्यव्यवहार सांभाळत असतानासुद्धा थोडा समाजाला आणि अध्यात्माला वेळ दिला तर निश्चितच त्याची पोहोचपावती म्हणून आपल्या जीवनात सुख आणि समाधान, शांती यात तिळमात्र शंका नाही. असो, खूप खूप धन्यवाद. तर भेटूया आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार.